राहता नगर परिषदेने नेमलेल्या कचरा ठेकेदार कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शनचा राहता शहरात गलथान कारभार. माननीय नामदार विखे पाटील तसेच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असताना कचरा ठेकेदार कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शनचा गलथान कारभार परत एकदा राहतेकरांना पाहावयास मिळाला. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास नवनाथ नगर परिसरातील पैंजणबाबा रोड अस्तगाव रस्त्यावरील संकलित केलेला कचरा उचलून न घेता त्या कचऱ्याची जागेवरच विल्हेवाट लावण्याची नवीन शक्कल ठेकेदार यांचे सुपरवायझर यांनी केली. तो कचरा जागोजागी पेटवण्यात आला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्याची झळ बाजूला असलेले शेतकरी यांच्या पिकांना व झाडांना बसली. याबाबत सुज्ञ नागरिकांनी राहता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष डॉक्टर श्री विजयराव पाटील सदाफळ यांना माहिती दिल्या असता त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ येऊन अग्निशामक विभागाला बोलावून आग विझवली. यात किरकोळ शेतीचे नुकसान झाल्याचे दिसून आले. यावर समाजसेवक हरिभाऊ गाडेकर यांनी झालेल्या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित ठेका घेतलेल्या कंपनीने नेमलेले सुपरवायझरने घटनास्थळी न थांबता पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे स्थानिक शेतकरी वर्ग नाराज झाला. NS न्यूज राहताकरिता अनिल सोमवंशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ राहता. पळून काय गेले तुम्ही? होती नाही इथं? काय 2 मिनिटं येमवत होता का तिथं? येमवत होतं तुम्हाला? झाडाखाली जाऊन बसले तुम्ही. त्या झाडाखाली जाऊन बसले होते तुम्ही. कुठं कोणती गाडी बोलावली होती तुम्ही? कोणाला फोन केला तुम्ही? हा, अरुण भाऊने फोन केला तुम्ही. पाणी केला फोन करायचा का? ठिकाणी बिडी पडते का? 10-12 ठिकाणी बिडी पडते. बिडी पडते म्हणे. पेटवा ना, उचलून घ्या त्या काट्या. आता ना माझं पिक्चर नाही झाला. हे म्हणतं बिडे टाकले ना आम्हाला दाखव. म्हणतो बिड्या टाकले 10-12 ठिकाणी बिड्या पडत्या का? तिथं वायर आता कर्मचाऱ्याला करंट बसला असता. तुमच्याच कर्मचाऱ्याला करंट बसला. नाही अहो काय तुमच्याच कर्मचाऱ्याला करंट बसला माझ्या वायर आहे तिथं तुम्ही पेटी द्या. ही कोणती पद्धती तुमची? तेच हे चालू आहे. याला पण JCB आणून चांगलं काढून घेऊ गबळ आपण एक साईडला घेऊ. काढायचं आपल्याला तो नाही विषय, पण मग ते वावरात गबळ काढा, काट्या काढा, पेट्रोल असं त्या महिलांनी पेट्रोल मी इथलं गबळ पाहिलं कोणत्या महिलांनी पेट्रोल तुम्ही तर म्हणे आता 100% पेट्रोल असणार कोणतरी. तुम्ही तर म्हणे आता बिड्या अहो भाऊ तुम्ही मी एक तासापासून सोबतच आहे. आपण मी तुम्हाला तीनदा विचारलं तरी तुम्ही तिथं येता. तुम्ही आता बरं काही मान्य करा नुकसान ना. हा नाही झालं आपल्या एवढं बरं कर्मचाऱ्यांनी हे झालं. केलं. अहो नाना पुढे इतकी जाड लाकडे तुम्ही बघा. बरं झालं काही नुकसान नाही झाले. आपण बरं तुम्ही ताब्यात चूक लगेच तर पाहिलं मान्य म्हणून करा ना चांगलं कमीत झालं. कमी. अहो तो मान्यच करत नाही. चूक मान्य करा ना. चूक तर मान्य करायला लावा ना. कोणी पेटवलं त्यांना ना त्यांना काय सांगू? त्यांना नका तुम्ही आधीच पुरी केला. त्यांना काय विचारा ना तुम्ही सांगते. आपण काय करत त्यांना सांगितलं पेटवायचं जर असेल तर तिथं समक्ष उभं राहायचं. थोडंसं गोळा करा. हो तर 1 मिनिट इकडे ना. कोणी पेटवलं तुम्हाला? काय या ठिकाणी आज काय झालं? कोणी कचरा पेटवला होता? आज हे जे आहे राहता नगरपालिकेच्या हद्दीत येतं आणि राहता नगरपालिकेच्या लोकांनी आज आमच्या वावरात येऊन झाडं पेटवलेले आणि संबंधित ठेकेदारांनी स्वतः इथं उभा न राहता आमची स्वतः मिसेस होती इथं आणि मिसेसनी त्यांना सांगितलं का पेटवतं तरी त्यांनी न सांगता इथं सगळं पेटून टाकलं. यांना गबळ कचरा उचलायला सांगितलं असेल तर संबंधित ठेकेदारांनी कचरा न उचलता हे सगळं पेटवलं. याच्यामध्ये आमची स्वतःची मेलबेरी तुती पेटली. इथं ड्रिपच्या नळ्या पेटल्या. लाकडं पण पेटून गेली इथं. म्हणजे आता लोकवस्ती इथं स्वतः जज राहिला आहे.
जेच राहिला इथं राहत इथली आणि इथं जर असं पेटवत असेल तर उद्या इथं जर काही नुकसान झाली असती, मानसिक नुकसान झाली असती, तर याला जबाबदार कोण? तर प्रशासन जबाबदार याला. आणि ठेकेदार स्वतः सांगतो 10-12 ठिकाणी बिड्या पाडल्या. हे पंजन बाबा मळ्यापासून तर तुम्हाला सांगतो जवळजवळ पाटापर्यंत 10-12 ठिकाणी बिड्या पाडतात का? 10-12 ठिकाणी पेटवलंय त्यांनी.